श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोनोग्राफी एक वरदान याविषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. श्रोते हो नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत, ते म्हणजे स्तनांच्या तपासणीबद्दल. सोनोग्राफी हे स्तनांच्या तपासणीसाठी एक अत्यंत उत्तम तंत्रज्ञान आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काहीही आतमध्ये इंजेक्शन वगैरे असं काहीच देत नाही, ना काही रेडिएशन असतं. त्यामुळे हे अतिशय सुरक्षित असं तंत्रज्ञान आहे. जनरली 40 वर्षानंतर प्रत्येक वर्षी आपण ब्रेस्टची सोनोग्राफी, स्तनांची सोनोग्राफी करून घेतली पाहिजे. ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, जसं की आई, मावशी, आईची आई, आपली बहीण, यांना कुणालाही जर ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर असे पेशंट्स हाय रिस्क पेशंट समजले जातात आणि त्यांनी अतिशय मेटिक्युलसली, अतिशय रिलिजियसली दरवर्षी आपल्या ब्रेस्टची सोनोग्राफी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी याच्यामध्ये काय फरक आहे. तर मॅमोग्राफी हे ब्रेस्टची एक्सरे असतो. ब्रेस्टला असं 2 प्लेट्सच्या मध्ये चप्पट करून त्याचा एक्सरे काढला जातो. व्हेरॅज सोनोमॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी, याच्यामध्ये आपण जशी पोटाची सोनोग्राफी करतो तशीच खूप हाय फ्रिक्वेन्सी प्रोबनी ब्रेस्टची सोनोग्राफी करतो. त्याला एक वेगळा प्रोब असतो ब्रेस्टच्या सोनोग्राफीसाठी. तर 40 वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने प्रत्येक वर्षी ब्रेस्टची सोनोग्राफी करून घेणं उपयुक्त आहे. याच्यामध्ये आपण हे बघतो की एखादा ॲबनॉर्मल गाठ वगैरे तर नाही आहे ना. काही पाण्याच्या गाठी असतात, काही साध्या गाठी असतात, काही कॅन्सरच्या गाठी असतात. तर महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच आपले ब्रेस्ट चाचपून हे बघायचं की हाताला काही वेगळं किंवा गाठीसारखं तर लागत नाही आहे ना, निप्पलमधून काही डिस्चार्ज येतोय का, साधा दुधासारखा किंवा पाण्यासारखा किंवा रक्तासारखा, हे बघावं आणि वर्षातून एकदा सोनोमॅमोग्राफी करून घ्यावी. जनरली आम्ही हे सजेस्ट करतो स्वतःच्या वाढदिवसाच्या महिन्यात ही सोनोग्राफी करून घ्यावी. याच्यामुळे ती ऑटोमॅटिकली वर्षातून एकदा होते आणि आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही. आणि तिसरं म्हणजे ही आपल्या वाढदिवसाला आपण स्वतःला दिलेली सगळ्यात उत्तम गिफ्ट आहे. त्यामुळे ही सोनोग्राफी करून घ्यावी. त्याच्यात जर काही सस्पिशियस गाठीसारखं आढळलं तर त्याची आपल्याला सोनोग्राफी गायडेड बायोप्सी पण करता येते. बायोप्सी म्हणजे एक जाड नीडलसारखं असतं, सुईसारखं. तो एरिया तेवढा बधीर करतात आणि तिथून जरा पण त्रास न होऊ देता, इट इज टोटली पेनलेस प्रोसिजर, तर त्या बधीर केलेल्या जागेतून एक जाड सुई आत टाकून जाड दोऱ्यासारखा नमुना काढून घेतात त्या गाठीचा आणि लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्याचा जो रिपोर्ट येतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की ती गाठ कॅन्सरस आहे की साधीच आहे. आणि मग जो काही रिपोर्ट येतो त्याच्याप्रमाणे पुढच्या ट्रीटमेंट पटापट घेता येतात आणि ह्याच्यामध्ये खूप लवकर कॅन्सर डिटेक्ट होऊन पेशंट्स क्युअर होऊ शकतो. म्हणजे त्याची अर्ली ट्रीटमेंट चालू होऊन आणि तो पूर्णपणे त्याच्यातून क्युअर होऊ शकतो. तर सोनोग्राफी ब्रेस्टसाठी, इमेजिंगसाठी एक अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे आणि याचा लाभ प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे. तर श्रोते हो, उद्या आपण सोनोग्राफीद्वारे आरोग्य तपासणी आणि सोनोग्राफी गायडेड प्रोसिजर्स, डायग्नोस्टिक आणि थेरपेटिक याबद्दल माहिती घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण सोनोग्राफी एक वरदान याविषयी डॉक्टर धनश्री जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजूकुमार भारती.